इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव चिघळलेला असताना आशिया कपमध्ये खेळल्या जाणाऱ्या भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांच्या विरोधात आज उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांनी भाजप आणि पाकिस्तान विरोधात एकत्रितपणे आक्रमक आंदोलन छेडले। उल्हासनगर कॅम्प 3 येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्याकडून पाकिस्तान विरोधी आंदोलन करण्यात आले। पहलगाम हल्ल्यात भारतीय नागरिक आणि जवानांचे झालेले बलिदान आणि त्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचे करार, पाणी व ट्रेड बंद केल्यानंतरही आशिया कपमध्ये भारत-पाक क्रिकेट सामना खेळला जात आहे, याचा निषेध या आंदोलनातून करण्यात आला। यावेळी आंदोलकांनी पाकिस्तानचा झेंडा फाडून संताप व्यक्त केला, तसेच पाकिस्तान विरोधी आणि भाजप सरकार विरोधी घोषणा दिल्या। विशेष म्हणजे या आंदोलनात शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते एकत्रित दिसून आले। शिवसेना मनसे युतीचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी एकतेचा संदेश दिला। स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती आंदोलनाला लाभली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला। मुळामध्ये पहलगामवरती हल्ला झाल्यानंतर या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात अनेक ऍक्शन घेतल्या। त्यावेळेला विरोधी पक्षांनी सुद्धा या सरकारचं समर्थन केलं, परंतु तुम्ही एकीकडे पाकिस्तानवर अनेक बंदी घालता, पाकिस्तानचं पाणी बंद करता आणि दुसरीकडे तुम्ही भारत पाकिस्तानला क्रिकेट मॅच खेळायला परवानगी देता, याचा तुमचा जाहीर निषेध केला पाहिजे। कारण या सरकारची नेमकी धोरणं काय? आता जनतेला वेडे बनवायचं काम सुरू आहे का? क्रिकेटचा सामना खेळताय म्हणजे तुमच्या मनात नेमकं आहे काय? तुम्ही जनतेमध्ये काहीतरी गैरसमज पसरवताय आणि जर तुमचा पाकिस्तानला तुमचा विरोध आहे तर तुम्ही भारत पाकिस्तान मॅच रद्द केली पाहिजे होती आणि ती रद्द झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन हे आंदोलन केलेलं आहे। आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो की अशा गोष्टी ज्या केल्या जातात, आज एवढ्या निष्पाप लोकांचे बळी गेलेत, पण एवढे बळी गेल्यानंतर जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर अशा गोष्टीचा जाहीर निषेध झाला पाहिजे। यापुढे आम्ही आता त्यांचा झेंडा घालून घोषणा दिलेल्या आहे। यापुढे जर असंच चालू राहिलं तर दोन्ही पक्ष मिळून आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि त्यावेळेला जी काही परिस्थिती उद्भवेल त्याला सरकार जबाबदार असेल। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना और उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना दोनों केंद्र की सरकार और राज्य की सरकार के विरोध में सड़कों पे उतरे हैं। आज जो बीजेपी का धोरण है, एक तरफ तुम सिंदूर ऑपरेशन चलाते हो, पाकिस्तान का पानी बंद करने का ऐलान करते हो, सर्जिकल स्ट्राइक करते हो, हमारे कितने सैनिक मारे गए, पहलगाम में हमारे 22 लोगों के सिंदूर उजाड़ दिए गए, और आज दुबई में पाकिस्तान और इंडिया का क्रिकेट मैच करवा रहे हो। तुम्हारे बीजेपी सरकार के ऊपर धिक्कार है। हम उद्धव बालासाहेब ठाकरे और मनसे की तरफ से हम धिक्कार करते हैं बीजेपी सरकार का। और आने वाले समय में अगर बीजेपी सरकार का यही धोरण रहा, देशवासियों के खिलाफ में अगर बीजेपी सरकार कुछ भी ऐसा कदम उठा रही है तो मनसे और उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना पुरजोर उसका बीजेपी सरकार का, केंद्र सरकार का, राज्य सरकार का पुरजोर विरोध करेंगे।